नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना काल नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे सुद्धा जमा झालेले आहे. परंतु जर आपल्याला पैसे आले नसतील तर आपल्यासाठी ही माहिती महत्त्वाची असणार आहे. हे जर काम आपण केलं तरच आपल्या खात्यावरती नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. आता हे नेमकं काम कोणतं असणार आहे? शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता असेल तो कशा पद्धतीने वितरित झालेला आहे आणि उर्वरित जे काही शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कधीपर्यंत जमा केले जाणार आहे याची माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे ज्या अर्थी नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता काल 25 मार्च रोजी जमा करण्यात आला. म्हणजे आज 26 मार्च रामनवमीचा दिवस आहे. रामनवमी आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून काल 25 मार्च रोजी नमो शेतकरी सन्मान निधीचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले. यापैकी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले. अनेक शेतकऱ्यांना मेसेज जरी जमा आलेले नसतील तरी अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीचे हप्त्याचे 2,000 रुपये हे जमा करण्यात आलेले आहे. आता जर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याचे 2,000 रुपये आले नसतील तर आपल्याला काहीही करायची गरज नाही. आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. जरी तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुमचं बॅलन्स चेक करा आणि बॅलन्स चेक केल्यानंतर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे जमा झालेले आहेत. आता अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही नवा हप्ता असेल तो नेमका कधी जमा केला जाणार आहे. यासाठी मात्र वेळ आहे आणि ज्या पद्धतीने 4 महिने होतील, 4 महिने झाल्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधीचे जे काही पैसे असतील ते लवकरच जमा केले जातील. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण अपडेट होता. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.